नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणात इन्स्टंट पुलाव रेसिपी पाहणार आहोत, जी बनवायलाही अगदी सोपी आहे आणि झटपटही होते. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 इंच आलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घ्यायचा आहे. आता हे पाणी घालून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची. इथं कुकरमध्ये 3 ते 4 पळ्या तेल घालायचे. यात घातली 2 लवंगा, 1 इंच दालचिनी, 4 मिऱ्या, 2 तमालपत्र, 1 चमचा जिरं आणि आता ही पेस्ट घालून घेऊया पुदिना कोथिंबीरीची. छान परतून घेऊया. आता मसाले घालूया. अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चिमूट हिंग घातलाय, पाव चमचा हळद घातली. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. फुल फ्लेमवर मी हे छान परतून घेणार आहे. आता मी इथं 1 कप बासमती तांदूळ घेतलाय, त्यासाठी मी 2 कप पाणी घेते. तर याच प्रमाणात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर इथं पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाव कप मी फ्लॉवर चिरून घेतलाय, पाव कप वाटाणे, पाव कप गाजर घेतले, थोडेसे बीन्स कट करून घेतले. आता एका लोखंडी कढईत मी 2 चमचे तूप घातलंय. त्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी लोखंडी कढईत परतवून घेते. तर इथं मी 1 कांदा उभा चिरून घातलाय. फुल फ्लेमवर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. कांदा घातला की लगेचच मी टोमॅटो घालून घेतलाय. टोमॅटो पण थोडे मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेत. आता ज्या भाज्या होत्या त्या भाज्यासुद्धा यात घालून घेतल्यात मी, फ्लॉवर, गाजर वगैरे. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी कढीपत्त्याची पानं घातली आहेत, हे पण परतून घ्यायचं आहे. आता हे 2 मिनटं फुल फ्लेमवर परतल्यानंतर आपण पाण्याला उकळी छान आली आहे, त्यात घालून घेऊया. गॅस ऑफ करते. इथं मी हे पाण्यात घालून घेते. तर या भाज्या सगळ्या मी पाण्यात घातल्या आहेत. इथं 1 कप तांदूळ घेतला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथं पाण्याला उकळी आली. आता हा तांदूळ यात घालून घेते. तर तुम्ही याला ग्रीन राईस म्हणू शकता, ग्रीन पुलाव म्हणू शकता. तर मीठ घातले चवीनुसार. थोडं लिंबू पिळून घेणार आहे, ह्याने खूप छान टेस्ट येते. कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं चिरून घातली आहेत. याला छान उकळी येऊ द्यायची. फुल फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता उकळी आल्यानंतर आता याचे झाकण बंद करून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. पाण्याला उकळी आली आणि आता 3 शिट्ट्या काढून घेऊया. तर आता फुल फ्लेमवरच 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. गॅस ऑफ करते. तर इथं कुकरची वाफ काढून आपल्याला कुकर उघडायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, अतिशय मस्त टेस्टी असा आपला पुलाव तयार झाला आहे. तर तुम्ही लंच बॉक्समध्ये देऊ शकता, ब्रेकफास्टला करू शकता, लंचमध्ये करू शकता. अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. झटपट तयार होते आणि टेस्टलाही खूप छान लागते. तर मग असा व्हेजिटेबल पुलाव तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.